नीट पेपर फुटी आणि परीक्षांमधील घोळाच्या विरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं दिल्लीच्या जंतर मंतर इथे उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे। वांगचुक 28 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनामध्ये सामील झाले होते आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावरती आहेत। मात्र सरकारचा एकही मंत्री, नेता किंवा पंतप्रधानांनी या आंदोलनाची अजूनही दखल घेतलेली नाहीये। 20 तारखेला हे आंदोलन संसदेवरती धडकणार आहे। तोपर्यंत सरकार काय पावलं उचलतं याकडे देशाचं लक्ष आहे। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या जन आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घेतलाय। आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला काँग्रेसनेही पाठिंबा दिलाय। काँग्रेस खासदार पवन खेरांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। सोनम वांगचुक जी के स्वास्थ्य को लेकर हम सबको चिंता है और एक बहुत संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती। ऐसी सरकार के सामने विरोध का तरीका बदलते रहना चाहिए। हमें इनकी चिंता है स्वास्थ्य की, जो बच्चे बैठे हैं उनकी भी, कि आप अपनी जान को जोखिम में डालकर इस सरकार से कुछ हासिल नहीं कर पाए। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीतल्या जंतर मंतरवरती पोहोचल्या। यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। दरम्यान 20 जुलैच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची सुप्रिया सुळे या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली होती। तसंच हा कोणताही राजकारणाचा विषय नसून ही मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे, असंही सुळे म्हणाले। मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे। ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही। आताच सरकारने जागं व्हावं। मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला। याच्यात भरड जातोय सर्वसामान्य युवा पिढी, जो पुढचा भारत घडवणार आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने ह्याची तातडीने नोंद घ्यावी याची आम्ही मागणी करतो। नीट पेपर फुटीच्या विरोधात सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतर मंतर इथं जाणार आहेत। उद्या सकाळी अमित ठाकरे वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत। या भेटीला मनसेचे काही नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा सोमवारी नवी दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तसंच सुतोवाच्या सुषमा अंधारे यांनीही केलं होतं। तसंच रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कामध्ये आदित्य ठाकरेंनी जंतर मंतरवरच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे। देशामध्ये हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करत तरुणांचा आवाज होण्यासाठी आदित्य ठाकरे एल्गार पुकारतायत। तिथेही उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील। त्यांच्या काही भेटीगाठी आहेत इथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना होते आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते, रामभक्त, शिवसैनिक इथे उपस्थित राहतील। 20 तारखेला जो मार्च निघणार आहे त्या मार्चसाठी जो सोनम वांगचुकजींच्या समर्थनार्थ मार्च आहे, त्या मार्चमध्ये माझ्या पक्षाचे नेते, संसदीय सगळे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतील। 20 तारखेला पक्षाकडून उद्धव साहेब किंवा आदित्य दादा हे किंवा कदाचित दोघे या आंदोलनासाठी असतील। दिल्लीच्या जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्यांच्या समर्थनासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंदे मातरम संघटनेतर्फे निदर्शनं करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं। सोलापुरामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। केंद्र सरकार तसंच राज्य सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। साताऱ्याच्या कराडमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीने आज केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनकर्त्यांनी कोल्हापूर नाका परिसरामध्ये वाहतूक रोखून धरली होती। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत नीट परीक्षेतील अनियमिततेवरनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली।
बीडमधूनही सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. बीडच्या अंबेजोगाईमध्ये नागरिकांकडनं 1 दिवसाचं उपोषण करण्यात आलं. यावेळी 20 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून लोकशाही मोडीत काढण्याचा हा प्रकार असल्याची भावना नागरिकांची आहे, असं आंदोलकांनी सांगितलं. राम मंदिरातल्या दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरामध्ये ठाकरेंची शिवसेना रामरक्षा आंदोलन करणार आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता नागपुरामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल. यासाठी स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. यावेळी उद्धव ठाकरे हे मंदिरासमोरच रस्त्यावर छोटेखानी सभा घेणार आहेत. दरम्यान ठाकरेंच्या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी आव्हान दिलंय. नवनीत राणा अमरावतीमध्ये हनुमान चालीसा आंदोलन करणार आहेत आणि त्या निमित्तानं आता नागपुरात होणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनाला डिवचणारे पोस्टर्स सुद्धा नवनीत राणांनी नागपुरामध्ये लावले. नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये नवनीत राणांकडनं होर्डिंग्स लावण्यात आली आहेत. दरम्यान एकीकडे नागपुरामध्ये नवनीत राणांनी ठाकरेंना डिवचणारे होर्डिंग्स लावलेत, तर दुसरीकडे नागपुरातच ठाकरेंच्या शिवसेनेला रामरक्षा आंदोलनाचे होर्डिंग्स लावू दिले जात नाहीयेत, असा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यावर उत्तर देताना मुंबईत आंदोलनाच्या वेळी आपल्यालाही त्रास झाल्याची प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे. होर्डिंग लावू द्यायचे नाही, बॅनर लावू द्यायचे नाही, परवानग्यांचा विषय आहे. जे जे काही गोष्टी करणं शक्य आहे त्या जरी होत असल्या तरीही हा रामरक्षा आंदोलन हिंदुत्वाचा जो आहे तो आम्ही तडीसने पूर्ण करू. मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करेन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी. कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच. या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करू. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाचं निमंत्रण दिलंय. काल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय, तर आज मोहन भागवतांना राऊतांनी पत्र पाठवलंय. नागपुरातील आंदोलनाला उपस्थित राहण्याची भागवतांना राऊतांनी विनंती केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. भाजपकडनं नागपूरमध्ये ठाकरेंच्या आंदोलनासाठी पोस्टर्स लावू देत नसल्याचा आरोप राऊतांनी केलाय. यावर भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारींनी पलटवार केलाय. राऊत स्वस्त प्रसिद्धीसाठी भाजपवरती खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. उगीचाच अशा प्रकारचा दुष्प्रचार करणं म्हणजे ही सस्ती लोकप्रियता आहे. आणि हाही असू शकते की संजय राऊत साहेब यांनी नागपूरच्या ठिकाणी छोटा नागपूर बिहारला तर निवेदन नाही केलं की आंदोलन इकडे आणि निवेदन तिकडे केलं आणि त्यांनी नाकारलं असेल की जिथे आंदोलन आहे तिथेच होर्डिंग लावा, असाही प्रश्न उद्भवू शकतो. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोदच आहे, अशा शब्दात रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे, तर किशोरी पेडणेकरांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. विनोद जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मावतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. रामरक्षा हा रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा हो, लाज बाळगा. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटीलही
वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना नसल्यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक असल्यास सुनेत्रा पवारांना कळवलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पार्थ पवारांना दिलंय. दरम्यान पार्थ पवारांच्या मुख्यमंत्री भेटीबाबत काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही. पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे. संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामाबरोबर संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. दरम्यान सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्राच्या करमणुकीचा ठेका घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम बंद करून यांच्यावरच एपिसोड्स काढावेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय. तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा वापर करून भाजप राष्ट्रवादीचा हवा तसा वापर करून घेत असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. भाजपच्या आतल्यात संघर्ष, भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा संघर्ष, या दोघांचा राष्ट्रवादीशी संघर्ष, राष्ट्रवादीच्या आतल्यात संघर्ष. त्यामुळे आता हे सत्ताधारी पक्ष जे आहेत हे महाराष्ट्राच्या करमणुकीचा जणू यांनी काही ठेकाच घेतला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे हा वगनाट्य आहे का, हा तमाशा आहे का, महाराष्ट्राची हास्यजत्रा बंद करून आता यांच्यावरच सर्व एपिसोड सुरू करावेत असा एक फार मोठा प्रश्न हा महाराष्ट्राला पडला आहे. राष्ट्रवादी जो अजित पवारांचा पक्ष आहे तो खऱ्या अर्थानं अजित पवारांनंतर नेतृत्वाचा प्रश्न आहे. सुनेत्राबाईंनी निश्चित नेतृत्व जरी असलं तरी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एक भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या हाताचं बाहुलं बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या बाहुल्याला वापरून ते राष्ट्रवादीचा जसा पाहिजे तसा वापर करून घेऊ इच्छितात. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी एनसीयूआयचे उमेदवार संजय भेंडे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. यावेळी ओमप्रकाश कोयटे, सुरेश बाबळे, कडूभाऊ काळे, रवींद्र कानडे, जितेंद्र जैन, हिराज सिंग घोटी, ॲडव्होकेट SS गडगे, डॉक्टर शिवाजी डोळे आणि शिवाजीराव कपाळे उपस्थित होते. सोलापूरच्या बार्शीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नाव वापरून आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करत महावितरणचं कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महावितरणचे कार्यकारी अभियंते राकेश मगर यांना फोन करून माढा उपविभागाचे काम शिरीष ताटे याला देण्याची सूचना करण्यात आली. तसंच काम न दिल्यास नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली. मगर यांच्या फिर्यादीवरनं शिरीष ताटे आणि एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देणं अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान न दिल्यास संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहीने केंद्रीय गृह खात्याने यासंदर्भात पत्रक जारी केलंय. देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन हरियाणातल्या जिंद स्टेशनवरनं सोनीपतपर्यंत 89 किलोमीटर मार्गावरती धावणार आहे. हायड्रोजनवरती चालणारी ही ट्रेन ताशी 75 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकते. पेपर फुटीनंतर घेण्यात आलेल्या नीट फेरपरीक्षेचा निकाल एनटीएने काल रात्री जाहीर केला. देशभरामध्ये सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांमधनं पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पांशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलंय. 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 जूनला नीटची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. नीट फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. देशभरातील 11 लाख विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र झाले. बारामतीची श्रावणी कुदळे देशामध्ये 5वी आली आहे, तर मुलींमध्ये पहिला क्रमांक तिने पटकावलेला आहे. तिला 720 पैकी 710 गुण मिळाले. बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 आणि फिजिक्समध्ये 180 पैकी 175 मार्क तिला मिळाले. पहिल्याच प्रयत्नामध्ये श्रावणी कुदळेने हे घवघवीत यश संपादन केलंय. तिच्या यशाबद्दल तिच्या आईवडिलांनी आनंद व्यक्त केलाय.
खूप छान वाटतंय, म्हणजे माझं स्वप्न आता पूर्ण झालंय, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. त्यामुळे स्टार्टिंगपासून सातत्याने अभ्यास केल्यामुळं मला लास्टपर्यंत मला त्यात म्हणजे एकदम स्ट्रॉंग झाले माझे सगळे पॉईंट, सगळे सब्जेक्ट. त्याच्यामुळे मला लास्टला एक्झाममध्ये पॅनिक पण नाही झालं. दरम्यान मुंबईमध्ये रोशमीत गुप्तानंही नीट थेर परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय. त्याने मुंबईमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. रोशमीतच्या या यशानंतर पालक आणि शिक्षकांनी त्याचं अभिनंदन केलंय. या परीक्षेमध्ये 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुत अच्छा लग रहा है, लाइक अनरियल लग रहा है बहुत, लाइक ऐसा लग रहा है अभी भी सपने में है. उम्मीद प्रेपरेशन मैंने उस हिसाब से ही की थी. उम्मीद तो लाइक कुछ कह नहीं सकते थे तब, बट आई एम वेरी हैप्पी कि इट पैंड आउट लाइक दैट. नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या सुनावणी दरम्यान भूमी अभिलेख, कृषी, पाटबंधारे, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी उपस्थित नसल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद संतापले. सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची हजेरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले. शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे सुनावणी घेऊन तोडगा काढावा असे निर्देशही त्यांनी दिले. सुनावणी दरम्यान प्रश्न न सुटल्यामुळे शेतकरी सुद्धा आक्रमक झाले होते. श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये शिफारसीद्वारे नियुक्त झालेल्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार आहे. SIT तपासामध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका अधिक संशयास्पद आढळलेली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मंदिरामध्ये सुरक्षा कार्यालयामध्ये सफाई, यात्रेकऱ्यांच्या सहाय्यासाठी विविध एजन्सीद्वारे कर्मचारी नियुक्त झाले होते. या नियुक्त्यांमध्ये ट्रस्टींनी हस्तक्षेप केल्याचा संशय आहे. त्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांना दणका मिळणार आहे. दुसरीकडे यापुढे दान मोजणी कारकुनांचीही कसून तपासणी होणार आहे. द्विस्तरीय तपासणीला या कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागेल. पोलीस आणि खासगी एजन्सीचं या दानांवरती बारीक लक्ष असेल.